लोकशाहीत मतदाराला राजा म्हटलं जातं, पण बारामतीतल्या एका वक्तव्याने या राजाची प्रतिमा थेट सालगडीपर्यंत खाली आणली गेली. विना तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी कारण काय मला मला देता येतं का वेळात बघतो ना बाबा. त्याला पुन्हा टाळी वाजवायचं काय खोटा बोलला ते दिलं नाही. मी फक्त तिथं विचारतो हा मग हसन मुश्रीफ आपल्या साथ होतं म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या हातात नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरूच. दादा म्हणतात मतदार म्हणजे नोकर आणि त्यांनी मतं दिले म्हणजे काही उपकार केले. त्यांचाच धक्का बसलेला असताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड करू शकत नाही. फक्त दारू मटन पैसे अरे 2,000 विकले गेले मायला हो सदे 2,000 5,000 याच्यापेक्षा तर झाल्यापेक्षा अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेखीवरचं कल्याण करायला निघाला, त्या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला. मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. हे लोक फक्त म्हणतात संजय गायकवाड पाडा कशा करतात. पुढे येऊन म्हणाले, कोंबड्या बकरे खाणारे 2,000साठी मतं विकणारे लोक हे मतदार असूच कसे शकतात. आणि याला जोड दिली देव विक्रेत्याच्या वादग्रस्त उदाहरणाने. आता विचार करा, जर नेत्यांची हीच भूमिका कायम राहिली तर लोकशाहीचं भवितव्य काय असेल? मतदार आणि नेते यांच्यातला संवादाचा प्रश्न राजकारणाचं काय होईल? चला तर या वादग्रस्त वक्तव्याचं राजकारण समजून घेऊया आणि सामाजिक परिणाम शोधूया. दादाने आपल्या भाषणात मतदार म्हणजे सालगडी असल्याचं विधान करत सगळ्यांना थक्क केलं. मतदारांना नोकर संबोधणं लोकशाहीच्या तत्वाविरुद्ध जाणार आहे. हे विधान मतदाराच्या स्वाभिमानाला ठेच देणार होतं. यापुढे मतदार राजा असा शब्दप्रयोग अजिबात करायचा नाही. हे राजे नाही तर हे नोकर आहेत हेच मनात बिंबवून ठेवायचे. प्रचार करताना मतदान करा अशी विनंती सुद्धा करायची नाही. मी मालक आहे व तुम्ही सारे सालगडी, त्यामुळे तुम्हाला मला मतं द्यावीच लागेल असा दम जाहीर सभांमधून द्यायचा. कुणी काही प्रश्न विचारण्याची जरूरत केलीच तर तुम्ही गावागावात तयार केलेल्या वाल्मिकीच्या माध्यमातून त्यांच्या तोंडात थेट बोळाच घालायचा. रस्त्यात कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर वाहन थांबवायचे नाही. फक्त चिरडले जाणार नाही याची काळजी तेवढी घ्यायची. विकले गेलेल्या माणसांची किंमत शून्य असते हे मतदारांना सतत जाणवून देत राहायचं. आणि हो, आता रोज 5 वाजता उठून कामाला लागायची मुळीच गरज नाही. आरामात उठायचे. तुम्ही ठरवलेला विकास करायचा. तक्रार निवेदने घेण्यासाठी गर्दीत उभे राहायची गरज नाही. एखादी पेटी बंगल्यासमोर लावून टाकायची. तरीही कुणी सार्वजनिक स्थळी गाठलेच तर मतदानाच्या वेळी केलेल्या व्यवहाराची आठवण करून द्यायची. तुमच्यासारख्या नेत्यांनी आजवर ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा खेळ केल्यामुळेच हा मतदार सोकावला आहे. दादांनी आणि गायकवाडांनी नेत्यांना दिलेला संदेश लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मतदारांशी संवाद साधताना गोड बोलून मत मागण्याची पद्धत बंद करा. मतदारांना कमी लेखण्याची प्रक्रिया सुरू ठेवा जेणेकरून ते तुमचे कृतज्ञ राहतील. लोकशाहीत मतदारांना हक्क मिळवण्याऐवजी त्यांच्या हक्कावर अधिकार गाजवला जाईल. आणि आजचा प्रश्न असा आहे की मतदार म्हणजे खरंच राजा आहे का? तो नेत्याच्या नजरेत फक्त एक बिकाऊ माल आहे? दादाच्या आणि संजय गायकवाडांच्या वक्तव्यांनी जरी वादळ निर्माण केलं असलं तरी त्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली, लोकशाहीचं भवितव्य आपल्या हातात आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नेत्यांची हीच भाषा पुढे चालू राहिली तर विचार करा, तुम्ही कोणाला मतदान करत आहात? कुठल्या लोकशाहीचा हिस्सा बनत आहात? याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होईल का? चला तर मग आपण विचारपूर्वक मतदान करूया आणि व्यवस्थेत बदल घडवूया. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.